संदर्भातला मेसेज सुद्धा सध्या शेअर केलेला आहे। पावसाबद्दल एक धक्कादायक आणि डेंजर बातमी आता समोर आली आहे। महाराष्ट्रामध्ये ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली असून आज पुढील 3 तासांमध्ये मोठ्या ढगफुटीला सुरुवात होणार। या 13 जिल्ह्यांमध्ये भयंकर मोठी ढगफुटी होऊन नुकसान होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे। पुढील 3 तासांमध्ये या 13 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस व ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। महाराष्ट्रामध्ये सुरू असणाऱ्या जोरदार पावसाचा जोर आणखीनच पुढील 3 तासांनंतर वाढणार असल्याचा अंदाज आत्ताच हवामान खात्याने ट्विटच्या माध्यमातून सांगण्यात आले। पुढचे 3 तास हे महाराष्ट्रासाठी अधिक धोक्याचे असणार आहेत। महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याकडून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी वर्तवण्यात आली आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे अधिक तीव्र झाल्यामुळे याचे रूपांतर ढगफुटी सदृश पाऊस आणि महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। पुढील 3 तासात राज्यामध्ये अतिवृष्टीची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या तीव्रतेमध्ये वाढ झाल्याचं महाराष्ट्रामुळे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भयंकर धोका पुढील तासामध्ये आता या ठिकाणी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तुफान मोठा पाऊस महाराष्ट्रामध्ये पडताना या ठिकाणी दिसतोय। गेल्या 8 दिवसापासून शेतकऱ्यांचे भयंकर नुकसान झालं असताना आता ही पूर परिस्थिती सगळीकडेच आता पुढील 3 तासानंतर वाढण्याची शक्यता आहे। त्यातच आज एक डेंजर बातमी हवामान खात्याकडून आता जाहीर करण्यात आल्या। राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांना धोक्याचा गंभीर इशारा पुढील 3 तासानंतर असणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। ढगफुटी होऊन अगदी अर्ध्या 1 तासामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। किनारपट्टी लगत असणाऱ्या भागातील नागरिकांना विशेष काळजी घ्यायला या ठिकाणी आता सांगण्यात आले। मच्छीमारांना आता पुढील 3 तासानंतर अजिबात समुद्रात जाऊ नका, मच्छीमारी करू नका असे आदेश त्या ठिकाणी मच्छीमारांना देखील आता या ठिकाणी देण्यात आले आहेत। पुढचे 3 तास हे महाराष्ट्रासाठी काळजीचे असणार आहेत। पुढच्या 3 तासांमध्ये या भागामध्ये अतिवृष्टीचा धोका आहे। तसेच या 3 त्या ठिकाणी तासांमध्ये ढगफुटी देखील काही जिल्ह्यांमध्ये आता होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी होणार आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगफुटी होण्याची शक्यता या ठिकाणी वाढलेली आहे। त्यामुळे इथून पुढचं वातावरण 3 तासानंतर कशा स्वरूपाचं असणार आहे पहा। पुढील 3 तासानंतर मोठी ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे प्रत्येक जणच घाबरलेला दिसतंय। विशेष शेतकऱ्यांना हा अंदाज पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण पुढील 3 तासांमध्ये या 13 जिल्ह्यांमध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्याचबरोबर आताच 5 मिनिटांपूर्वी नवीन आलेल्या बातमीनुसार अरबी समुद्रामध्ये एक मोठं चक्रीवादळ निर्माण होऊ लागले। हे चक्रीवादळ कमी दाबाचा पट्टा सतत त्या ठिकाणी आता निर्माण झाल्यामुळे वेगाने महाराष्ट्राकडे त्या ठिकाणी पुढे सरकू लागले। म्हणूनच महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये पावसाचा जोर वाढल्याचा आता पाहायला मिळतोय आणि यामध्ये मोठी अतिवृष्टी व ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तसेच मुंबईकडून मोठा वादळी वारा देखील आता पुढील 3 तासांच्या आतमध्ये या 13 जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान होऊ शकतं। हा आदेश गेल्या आठवड्याभरापासून शेती पिकांचं तुम्हाला माहित आहे नुकसान भरपूर झाल्याचं पाहायला मिळालंय। शेतीमध्ये पाणी साठल्याचं पाहायला मिळतंय। त्यातच आज 13 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने डबल तीव्रतेचा रेड अलर्ट जारी केलाय। कोणी सुद्धा घराच्या बाहेर पडू नका असं सांगण्यात आलंय, कारण यामध्ये आता ढगफुटी सदृश पाऊस आणि वादळी वारा मोठ्या प्रमाणात पुढील 3 तासांमध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। प्रशासनाने आदेश त्या ठिकाणी सक्त केले आहेत की कामाव्यतिरिक्त अजिबात तुम्ही घराबाहेर पडू नका, कारण ढगफुटी सदृश पाऊस पुढील 3 तासांच्या आतमध्ये महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी आता पडणार असल्याची मोठी अपडेट समोर आल्या। म्हणून नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने या ठिकाणी देऊन टाकलाय। हा हवामान खात्याचा आता अंदाज त्या ठिकाणी दर्शवण्यात आलाय। त्यामुळे हा अंदाज त्या ठिकाणी कधी खोटा ठरत नाही। हवामान खात्याकडून अंदाज या ठिकाणी आता सर्व नागरिकांना या ठिकाणी देण्यात आलाय। नांदेड असेल, लातूर असेल, सोलापूर असेल या 3 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी मोठी ढगफुटी
गेल्या आठवड्याभरापासून होत आहेत, तुम्ही सुद्धा पाहिले पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे तुम्ही आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 13 जिल्ह्यामधील जर असाल तर तुम्हाला पुढील 3 तास भयंकर धोक्याचं यामध्ये असल्याचं आता सांगण्यात आलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता हा अंदाज त्या ठिकाणी लक्ष देऊन बघायचा आहे। सोलापूर, त्या ठिकाणी नांदेड, लातूर या 3 जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यामध्ये ढगफुटी झाली। हवामान खात्याने आधीच त्या ठिकाणी अंदाज वर्तवला होता, परंतु शेतकऱ्यांना तो अंदाज खरा वाटला नाही आणि शेती पिकांचं या 3 जिल्ह्यामध्ये भयंकर नुकसान झालं। हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे मोठी ढगफुटी त्या ठिकाणी झालेली आहे। त्याचप्रमाणे आज पुढील 3 तासामध्ये या 13 जिल्ह्यामध्ये मोठी ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। काल जवळपास 5 जिल्ह्यामध्ये ढगफुटी त्या ठिकाणी काल झालेली आहे। यामध्ये मुंबई शहरामध्ये सर्वात मोठी ढगफुटी झाल्या। मुंबई शहरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात हाल सुरू झाले। ढगफुटी सदृश पावसामुळे बऱ्याच ठिकाणी रेल्वेच्या रुळावरती पाणी साचले। हेच पावसाचं वारं मुंबईकडून महाराष्ट्रामध्ये आता त्या ठिकाणी 13 जिल्ह्यांना पुढील 3 तासांच्या आतमध्ये धडकणार असल्याचं मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आले आहे। पावसाचा जोर प्रचंड प्रमाणात वाढताना दिसतोय। मुंबईमध्ये जेवढा पाऊस पडताना दिसतोय त्यापेक्षा 10 पटीने जास्त पाऊस पुढील 3 तासांच्या आतमध्ये 13 जिल्ह्यामध्ये पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। म्हणून हवामान खात्याकडून आलेल्या आदेशानुसार महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांना विशेष काळजी तुम्हाला आता या ठिकाणी घ्यायला सांगितल्या। अचानक त्या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे पट्टे अधिक तीव्र झालेत। त्यामुळे आता मोठा पाऊस या ठिकाणी आता पडतोय। आता पसरट ढगाचे आता प्रकार वाढले आहेत। त्यामुळे ढगफुटीची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात आल्या। त्याचबरोबर वादळी वारा त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये सुटणार आहे। तसेच यामध्ये आता समुद्रामध्ये जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी लाटाच लाटा निर्माण झालेत। रस्त्यावर कमरे इतकं गुडघ्या इतकं पाणी साचायला सुरुवात झाल्या। नदीमध्ये पाणीच पाणी आलंय। सगळीकडे महापुरानं थैमान घातलंय। त्यामुळेच आता एक संकट त्या ठिकाणी उद्भवलंय, ते म्हणजे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे अधिक तीव्र झाल्यामुळे पुढील 3 तासांमध्ये आता या 13 जिल्ह्यामध्ये ढगफुटीचा धोका वर्तवण्यात आलाय। भयानक वादळ देखील सुटणार आहे। या भयानक पावसाला आता कोण थांबवणार हाच प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यासमोर पडलेला आहे। कारण गेल्या 100 वर्षातील सगळ्यात मोठा पाऊस यावर्षी पडत आहे। त्यातल्या त्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे। कोणत्या जिल्ह्यातील लोकांना सर्वात मोठ्या प्रमाणात नुकसान आता पुढील 3 तासानंतर होऊ शकतं, कोणत्या जिल्ह्यातील लोकांना पावसाचा फटका बसणार आहे हे आपण या ठिकाणी पाहूया। गेल्या आठवड्याभरापासून सतत पावसाची धार सुरू आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। आता पूर्वेकडून वाहणाऱ्या नद्यातील आता तरणे त्या ठिकाणी धरणे तुडूंब भरून वाहू लागलेत। धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आलाय। त्यामुळे नदीकाठचे जे लोक आहेत तर त्यांना सर्वांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नदी काठी त्या ठिकाणी पावसाचं पाणी, पुराचं पाणी बघायला अजिबात जाऊ नका असं सांगण्यात आले। हवामान खात्याने आलेल्या अंदाजानुसार आता पुढील 3 तास हे महाराष्ट्रासाठी भयंकर धोक्याचे असणार आहेत। यामध्ये ढगफुटीची शक्यताही वर्तवण्यात आल्या। गेल्या आठवड्याभरापासून लातूर, नांदेड, सोलापूर या 2 ते 3 जिल्ह्यांना सर्वात जास्त ढगफुटी सदृश पावसाचा सामना करावा लागला होता। परंतु आता हे संकट या 13 जिल्हा नाही, पुढील 3 तासानंतर आता भोगावं लागणार आहे। हवामान खात्याकडून दर्शवण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील येणारे 3 तास महाराष्ट्रासाठी एकदम भयंकर धोक्याचे असल्याचं या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झाली आहे। पुढचे 3 तास भयंकर धोक्याचे आहेत। तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला शेती पिकांची काळजी घ्यावी लागणार। स्थानिक नागरिकांना देखील मोठ्या अडचणींचा सामना आता इथून पुढे करावा लागू शकतो। स्थानिक नागरिकांनी कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नये, कारण या पावसामध्ये विजांचा कडकडाट देखील आता पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये। अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र आणखीन तीव्र झाल्यामुळे ते उत्तरेकडे सरकत असून पावसाच्या जोराबरोबरच वादळाचा फटका देखील तुम्हाला आता या 13 जिल्ह्यामध्ये पडणार असल्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। मागच्या 8 दिवसांमध्ये जो मुसळधार पाऊस पडला त्यापेक्षा 10 पटीने मुसळधार पाऊस तुम्हाला येणाऱ्या 3 तासांमध्ये बघायला मिळणार आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान होऊ शकतं, फळबागांचे नुकसान या ठिकाणी होऊ शकतं। शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा इथून पुढे जास्त सामना करावा लागू शकतो। तसेच रस्त्यावर पाणी आल्यामुळे स्थानिक नागरिकांना कामावर जाणं देखील आता, घराबाहेर पडणं देखील आता मुश्किल होऊ लागले। या पावसामध्ये नागरिकांचं मोठं नुकसान होत असून
नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये सर्वात मोठा धोका आता पहिला जिल्हा सांगण्यात आलाय। 13 जिल्ह्यापैकी पहिला जिल्हा आहे तो म्हणजे रायगड जिल्हा। रायगड जिल्ह्यामध्ये इतका मुसळधार पाऊस गेल्या 100 वर्षामध्ये कधीच पडला नव्हता, इतका मुसळधार पाऊस पडत आहे। याला वादळी वाऱ्याचा देखील फटका पुढील 3 तासानंतर बसण्याची शक्यता आहे। तसेच मोठ्या पावसाला देखील 3 तासानंतर त्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे। ढगफुटीचा देखील यामध्ये काही भागामध्ये पडण्याची शक्यता आहे। दररोज मोठा पाऊस पडत असल्याने नागरिकांचं हाल त्या ठिकाणी जोरदार सुरू आहे। त्याचबरोबर हवामान खात्याने दर्शवण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील येणारे 3 तास भयंकर धोक्याचे असल्याचे सांगण्यात आले। मागच्या त्या ठिकाणी 2 दिवसांमध्ये जर पाहिलं तर पावसामुळे वाऱ्यामुळे झाडाच्या फांद्या तुटलेल्या पाहायला मिळाल्या, रस्त्यावर या फांद्या तुटलेल्या झाडाच्या पाहायला मिळाल्या। यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडी देखील झाली। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही ठिकाणी लाईट बंद झाल्या। बुलढाणा असेल त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड असेल या जिल्ह्यामध्ये लाईट त्या ठिकाणी आता MSEBीनं बंद करण्यात आल्या। मग आता पुढचा जिल्हा कोणत्या सांगण्यात आलाय ज्यामध्ये आज ढगफुटी होण्याची शक्यता आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा। आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुम्ही राहत असाल तर यामध्ये 3 तासानंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे। यामध्ये काही भागामध्ये ढगफुटीची शक्यता देखील आता वर्तवण्यात आली आहे। आता तुमच्या गावातील संपर्क त्या ठिकाणी तुटू शकतो, लाईट त्या ठिकाणी पूर्णपणे जाऊ शकते। त्यामुळे आधीच मोबाईल चार्जिंग करून घ्या, तसेच तुमची महत्त्वाची कामे पटकन करून घ्या, कारण 3 तासानंतर मोठ्या पावसाला सुरुवात होणार असल्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान त्या ठिकाणी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला विशेष काळजी आता या ठिकाणी घ्यावी लागणार आहे। तुम्ही आधीच काळजी घेतली पाहिजे। तुमच्या शेती पिकांचं नुकसान या ठिकाणी आता जास्त होऊ शकतं। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा। रत्नागिरी जिल्ह्यातील तुम्ही जर शेतकरी असाल किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। घाट परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आल्या। भयानक परिस्थिती पुढील 3 तासानंतर या ठिकाणी होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आल्या। नागरिकांसाठी हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा या ठिकाणी आता देऊन टाकलाय। तसेच पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे पुणे जिल्हा। आता बघा या पुणे जिल्ह्यात जर विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये पुढील 3 तासानंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे। काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य वातावरण निर्माण झालं असून पुणे जिल्ह्यामध्ये पडलेल्या आधी पावसामुळे वातावरण आधीच खराब झाले। त्यात आता ही ढगफुटी मोठी आणि पाऊस पडणार असल्याने यामध्ये नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण बनलेलं आहे। तसेच अजून तुम्हाला पुढे या ठिकाणी आता 3 जिल्हे सांगितलेत, अजून तुम्हाला 10 जिल्हे सांगणार आहे। तुमचा जर जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आता पुढील 3 तासानंतर ढगफुटीची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय कोल्हापूर जिल्हा। कोल्हापूर जिल्ह्यात जर विचार केला तर गेल्या 5 ते 6 दिवसापासून मुसळधार ते अतिमुसळधार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस बसरत आहे। त्यातच आता पुढील 3 तास कोल्हापूर जिल्ह्यासाठी मोठे धोक्याचे असणार आहेत, कारण पुढील 3 तासामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य वातावरण त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळते आणि या सुद्धा जिल्ह्याला अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं या ठिकाणी सांगण्यात आले। पंचगंगा नदीला त्या ठिकाणी मोठी आता वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे महापुराचं पाणी तुम्ही जर नदी काठला जर बघायला जात असाल तर चुकून पण जाऊ नका, कारण पाणी पातळीत त्या ठिकाणी ढगफुटीमुळे अत्यंत भयंकर एकदम वाढ होऊ शकते। त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आले। त्यानंतर आता पुढचा जिल्हा कोणता सांगण्यात आलाय बघा। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे। पुढील 3 तासांमध्ये पाऊस त्या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे। या जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये अतिवृष्टी होऊन ढगफुटी होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केले। पुढील 3 तास तुम्हाला मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस या जिल्ह्यामध्ये आता वर्तवण्यात आला आहे। तसेच यामध्ये पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे ठाणे जिल्हा। ठाणे जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तसेच मोठ्या पावसामुळे नुकसान होऊ शकतं, त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं आवाहन या ठाणे जिल्ह्याला सुद्धा आता करण्यात आलंय।
त्यानंतर आता पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आला आहे तो म्हणजे लातूर जिल्हा। गेल्या आठवड्याभरापासून ढगफुटी सदृश पाऊस या लातूर जिल्ह्यामध्ये पडत आहे। तसेच आता या ठिकाणी पावसाची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे घराबाहेर अजिबात पडू नका। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या फॅमिलीची, तुमच्या घरातल्यांची काळजी घ्या, कारण सगळीकडे पाणीच पाणी होत आहे, पुराचा धोका वाढलेला आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी घेण्याचं आवाहन केलंय। त्यानंतर आता पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आला आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा। या पण जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून ढगफुटी सदृश पाऊस निर्माण होत आहे। तसेच या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्या ठिकाणी पुढील 3 तासानंतर त्या ठिकाणी मोठ्या पावसाला सुरुवात देखील होणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्ही सुद्धा विशेष काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी आता करण्यात आले। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आता ढगफुटीचा आणि अतिवृष्टीचा कोणता देण्यात आलाय पहा। या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे सातारा जिल्हा। या सातारा जिल्ह्यामध्ये पावसाची मुसळधार त्या ठिकाणी सुरू आहे। गेल्या आठवड्याभरापासून या सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे। त्याच पुढील 3 तासानंतर त्या ठिकाणी पाऊस या जिल्ह्यामध्ये सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील तुम्ही जर नागरिक असाल तर विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय। तुम्ही घरीच राहा, सुरक्षित राहा, कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका असे आवाहन त्या ठिकाणी हवामान खात्याने केलं आहे। त्यामुळे पावसाबद्दल नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।